मित्र हो, मराठा आरक्षण आंदोलनाची आंधी निर्माण झाला महात्मा गांधी. श्रीराम मंदिर लोकार्पणाचे राजकीय कव्हरेज हायजॅक करण्याचे काम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी केले. पाण्यात बसलेली म्हैस किती दूध देणार याचा अंदाज जसा येत नाही, जरांगे पाटलांना साथ किती मिळेल तसा आकडेमोड करण्याचा राजकारण्यांचा डाव फसला. मराठा सागरच समुद्राच्या भेटीसाठी मुंबईच्या वेशीवर येऊन उभा ठाकला. नगर, शिरूर, रांजणगाव, गणपती, पुणे, लोणावळा मार्गे खंडाळा घाटातून आग्या मोहोळ मुंबईकडे सरकत आहे. पोलिसांनी आता कलमे लावायला सुरुवात केली. फारच उशीर झाला आहे. एकतर मुंबई हा परदेश नाही. जो नियम मराठा बांधवांना लागेल तोच नियम मुंबईकरांना लागू होईल. म्हणजेच मुंबई लॉकडाऊन करावी लागेल. मित्र हो, 2-3 वर्षानंतर जरांगे पाटलांसारख्या अवलिया निर्माण व्हायला हवा. त्यामुळे व्यवस्था सुतासारखी सरळ होईल. मोटरसायकलवर 3 सीट पाहिल्यानंतर पोलिसांच्या हाताला खास सुटते. हिरवी किंवा निळी नोट हमखास मिळते. जरांगे पाटलांच्या ट्रॅफिक जामने 4 सीट असलेल्यांना पोलीस बांधव सल्ला देत होते. साहेब, इकडून रस्ता बंद आहे, तुम्ही तिकडच्या चालू रस्त्याने जावे. लोहा गरम है, सिर्फ हथोडा मारने वाला चाहिए. आयकर विभागावर असाच मोर्चा नेऊन जायला हवा. कर सर्वांच्या जमा करतात आणि खुर्च्या विकत घेण्यासाठी खोक्यात बसता. आरक्षणाचा मलिदा वाटता. मतदारसंघात कामे होत नाही. त्यामुळेच नो वर्क नो टॅक्स. आम्हाला फायदा होत नसेल तर टॅक्स जमा करण्यात काहीच अर्थ नाही. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते महामुंबई आझाद मैदान हे पदयात्रेने अंतर कापत इंग्रजांच्या काळातील साबरमती ते दांडी या यात्रेची आठवण करून दिली. हजारो वाहने, लोकांचा समुदाय, पण कोठेच ताणतणाव नाही. क्रेन, जेसीबीने हारतुरे, जेथे उभे राहील तेथे सभा. इंग्रजांनी गांधीजींना रेल्वे डब्यातून बाहेर काढले होते. गांधीजींनी अहिंसा मार्गानेच इंग्रजांना देशाबाहेर काढले. राजकारण्यांनी गावी लाठीचार्ज केला होता. मुंबईत जरांगे पाटील कोणता पत्ता फेकतात माहीत नाही. कांदा, कापूस, धान बाजारभावासाठी मंत्रालयावर अशाच मोर्चाची गरज आहे. राजकारण्यांना असाच आसूड हवा आहे. आवाजही होत नाही, वळ सुद्धा दिसून येत नाही. धमाका मात्र जोरात होतो. त्याची चर्चा दुनिया करते. कोणी किती कोंबडं झाकलं तरी आरक्षणाची पहाट उजाडणार. मराठा आंदोलनाच्या विजयाचा सूर्योदय होणार. डंके की चोट पर होणार, एवढे मात्र नक्की. मित्र हो, जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर थांबले आहेत. आझाद मैदानावर त्यांना उपोषणासाठी परमिशन मिळत नाहीये. तरी त्यांचा दिग्विजय नक्कीच होणार यात काही शंका नाही. त्यांना कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी सागराला बांध घालता येत नाही, हे सरकारच्या आता लक्षात आले असेल. मित्रो, आमचा ॲक्शन मराठी हा नवीन चॅनल आहे. त्याच्यावर लाईक व्हा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पुणेकर.